सुगंधित तंबाखू तस्कर दीपक व मकसूद यांच्या मुसक्या आवळणार कोण? राजकीय आश्रय की यंत्रणाचे आर्थिक हित? वणी कोरपणा परिसरात चर्चेचा भडका. वणी कोरपणा परिसरात चर्चेचा भडका. महाराष्ट्रात पूर्णतः बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूच्या तस्करीचे जाळे केवळ वणी शहरापुरतेच मर्यादित नसून त्याची पाळेमुळे आता ग्रामीण भागापर्यंत खोलवर पसरल्याचे स्पष्ट होत आहे. या बेकायदेशीर धंद्यामागे दीपक आणि मकसूद हे दोन नाव पुन्हा पुन्हा समोर येत असून इतक्या उघडपणे चालणाऱ्या तस्करीला नेमके कोणाचे आश्रय आहे हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. वणी बसस्थानक परिसरात दीपक नावाचा तस्कर दुकानात खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वर्दळीच्या भागात कोणतीही भीती न बाळगता सुरू असलेली ही विक्री म्हणजे कायद्याला दिलेले थेट आव्हानच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा अजामीनपात्र असतानाही दीपकवर कठोर कारवाई का होत नाही याबाबत संभ्रम आणि संताप दोन्ही वाढत आहे. दुसरीकडे मकसूद हा तस्कर कोरपणा येथून वणी शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात फिरून सुगंधित तंबाखूची विक्री व पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील लहान दुकाने, पानठेले आणि टपऱ्यांपर्यंत पोहोचणारा हा साठा कोणाच्या आशीर्वादाने पोहोचतोय हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. या दोन्ही तस्करांवर वारंवार तक्रारी होऊनही त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होत नसल्याने त्यांना राजकीय आश्रय आहे की पोलीस, एलसीबी व अन्न व औषध प्रशासनातील काही घटकांचे आर्थिक हितसंबंध यात गुंतले आहेत असा संशय बळावत आहे. कारवाया झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात तस्करी पूर्वीप्रमाणेच सुरू राहते. हे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. सुगंधित तंबाखूमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले असताना शासनाच्या बंदी आदेशांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात दीपक आणि मकसूद यांच्या मागील संपूर्ण साखळी, आर्थिक व्यवहार आणि त्यांना मिळणारे संरक्षण उघड होणार का? यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता स्वतः लक्ष घालून या तस्करीच्या मुळावर घाव घालणार का याकडे संपूर्ण वणी व परिसराचे लक्ष लागले आहे. जर या दोन्ही तस्करांवर ठोस कठोर कारवाई झाली नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेमागे काहीतरी मोठे गौड बंगाल दडलेले आहे असा ठाम निष्कर्ष नागरिकांकडून निघत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ब्राह्मणी रोडवर 112 क्रमांकावर सूचना देऊन सुगंधित तंबाखू असलेले मकसूद नामक व्यक्तीचे वाहन पडले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे विशेष. आता सर्वांना सतावणारा प्रश्न एकच आहे की दीपक व मकसूद यांच्या मुसक्या आवळणार तरी कोण? या अनुत्तरित प्रश्नाला पूर्ण विराम देणार तरी कोण याकडे जनमानसाचे लक्ष लागले आहे. DB9 मराठी टीव्ही ब्युरो रिपोर्ट, वणी.